पिंजरा पिंजरा रे। आनंदी काही सांगत नाहीये म्हणजे नक्कीच काहीतरी घोळ झालाय। काहीतरी कशाला? तुम्ही हे जे काय सगळं सांगताय ना, सगळाच घोळ वाटतोय मला। भाऊजी, मला बाकी काही माहिती नाही, पण एक गोष्ट नक्की आहे की वीर आणि आनंदी नक्कीच कुठल्या तरी अडचणीत आहेत। आणि अक्का तर नारायणीला तिच्या सगळ्या सामानासहित देशमुख वाड्यावर सोडून आल्यात। नागनाथचाही फोन आला होता मला, तिने त्यालाही अडकवलाय। त्यांच्या बाबतीत नक्की काय ते मी खात्रीने नाही सांगू शकत की यांनीच खरं काही केलंय की अक्कांनी त्यांना अडकवले ते। पण भाऊजी, मला आनंदीची खरंच खूप काळजी वाटते हो। नाही, खूप झाला आता मला अक्काशी बोलायलाच पाहिजे। पुलाखालून खूप पाणी निघून गेलं। आणि आधी आपल्याला हे पाहायला हवं की आनंदीचं तिकडे नक्की काय चाललंय ते। वहिनी, अहो आपण आनंदीला जाऊन विचारलं तर ती खरं खरं सगळं सांगणार आहे। आता आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे। ठीक आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती। अगं बोल ना। मी नारायणीला तात्याच्या घरी सोडून आली आहे। सरस्वती, फार घाई होत नाही ना नारायणीला वीरकडे पाठवायची? अहो, आता काही दिवसांनी नारायणीचं पोट दिसायला लागेल, मग आपण लोकांना काय सांगणार आहोत? नाही, पण मला एक कळत नाही, जर वीरचं नारायणीवर प्रेमच नाही तर तिला त्याच्या घरी पाठवायचं कशाला? वीरचं नारायणीवरती प्रेम नाहीये तर त्यांनी तिला स्पर्श तरी का केला? स्त्रीचं चारित्र्य काचेच्या भांड्यासारखं असतं। आणि एवढं सगळं झाल्यावरती नारायणीने काय करायचं असं म्हणणं आहे त्या वीरचं? वाटलं होतं लग्नानंतर तरी आनंदी सुखी होईल, नाही, तिच्या नशिबात सुखच नाही बहुतेक। या सगळ्याला थोडीफार ती पोरगीच जबाबदार आहे। लग्नाच्या आधी बहीण म्हणून नारायणीने तिला वीरबद्दल सावध केलं होतं। एवढंच नाही, मी सुद्धा तुमच्याशी येऊन बोलले होते, पण तुम्ही कुणीही माझं काहीही ऐकलं नाही। तुम्हाला सगळ्यांना लग्नाची घाई झाली होती। उगवणारा प्रत्येक दिवस जसा वेगळा असतो तसा समोर येणारी अडचण सुद्धा आणि त्यावर घेतला गेलेला निर्णय सुद्धा। वीरला या सगळ्याचा अंदाज असेलच। नाही म्हणजे नारायणीला दिवस गेलेत हे आपल्या सगळ्यांना कळलं असतं तर त्याचं आणि आनंदीचं लग्न झालंच नसतं। म्हणूनच त्यांनी तेव्हा लग्नाची घाई केली आणि आपण सगळे त्याच्या घाईला बळी पडलो। आता दोघींपैकी त्यांनी कुणालाही त्याच्या घरी नांदवलं किंवा कुणालाही घटस्फोट दिला तरी एक गोष्ट नक्की, आपली एक मुलगी कायम एकटीचं आयुष्य जगणार आहे। तुम्हाला सांगणार नव्हते, पण आता सांगतेच। लग्न झाल्यावर आनंदी सासरी फार चांगली वागती असं नाहीये। काय? वीर रोज हॉलमध्ये झोपतो। काही ना काही कारणावरून रोज आनंदी आणि वीर मध्ये भांडणं होतात। सासूरवाडी त्या पोरीनं सगळ्यांचं जीणं हराम करून टाकलंय। खूप काम आहेत, मी निघते।
मी इथे न राहिल्याने तुला बरं वाटत असेल तर मी जाते. कबीरची माफी मागण्यापेक्षा तुला जाणं सोपं वाटतंय ना? वीर, मी खोटं बोललेली नाहीये. मी का माफी मागू त्याची? अरे राजा, एकदा तरी मला नवऱ्याच्या हक्कानं म्हण ना की नको जाऊस आनंदी. मलाही तुला सोडून जायचं नाहीये आणि अशा परिस्थितीत तर नाहीच. पण एकदा सोडून दोनदा सांगितलंस तू मला वीर, जा म्हणून. मला वाटतं मी गेल्यानंतर तुला बरं वाटणार असेल ना तर मी गेलेलंच बरं. पण एक लक्षात ठेव, माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. एका शब्दाने जरी म्हणालास ना जाऊ नकोस तर लगेच थांबेन मी. मला कोणी कितीही त्रास दिला ना तरी मला त्याची पर्वा नाही. रागाच्या भरात बोललो म्हणून लगेच जायला निघालीस? कबीर म्हणतो तेच खरं. अनुकूल परिस्थितीत प्रेम सगळेच करतात, पण खरं प्रेम तेच जे प्रतिकूल परिस्थितीतही टिकतं. हिलाच माझ्याविषयी मनात संशय. हिला मी टेस्ट करून सिद्ध करायला हवंय, त्याशिवाय मला माफ नाही करणार. म्हणूनच जा म्हटलं आणि लगेच निघाली. आनंदी, निघू मी? तू ठरवलंच असशील तर मग विचारतेस कशाला? कबीर दादा, मी आणि माझं बाळ तुझे उपकार जन्मभर नाही विसरणार. या दादा म्हणतेस आणि उपकार कसले मानतेस ग? हे बघ, मी जे काही करतोय ना ते फक्त माझ्यासाठी करतोय. आनंदी, अगं कुठे निघालीस तू? खरं तर आता या अवस्थेत मला तुझी गरज आहे. किती झालं तरी तू माझी मोठी बहीण आहेस ना? कशाला जाते ते बरंच आहे की. आणि तसं बी पोटुशाबाईंना आनंदी राहायचं असतं. हिचं नुसतं नाव आनंदी आहे, पण कुणाला आनंद नाही देऊ शकत ही. बरंच झालं जातीये ती. उशिरा का होईना पण ईरला बुद्धी झाली म्हणायची. आणि तसं बी तमाशावाल्या बायका कुणाच्या आई बहीण किंवा बायको नाही होऊ शकत.
कर सुखाचा संसार ईर बरोबर. काय म्हणालास? आनंदी असं म्हणाली असं वीरला सांगायचं. त्यानं काय होणार आहे? काय त्यानं वीरच्या मनात ना तुझ्यासाठी एक जागा रिकामी होईल. येस, झालं आपलं काम. तुझं काम झालं ग, पण माझं काम नाही झालं अजून. काय माझी ज्या व्यक्तीशी गाठ आहे ना ती व्यक्ती जरा टफ आहे. कदाचित म्हणूनच मी तिच्या अतोनात प्रेमात आहे. कोण आहे ती? तू विचारलेल्या प्रत्येकच प्रश्नाचं मी उत्तर देईन असं नाहीये, कळलं? कारण काय आहे ना, प्रत्येक माणसाची एक दुखरी नस असते. अक्का 4-4 वेळेला जेव्हा तू सांगतेस ना की एखादी गोष्ट करू नकोस, म्हणजे नक्कीच त्यात काहीतरी काळवेर आहे. आणि मी तिथंच पहिल्यांदा हात घालणार जे तू टाळतीयस. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. अक्का तू काय बडबडतेस कळतंय का तुला? भानावर ये जरा. भानावर तू ये, कारण मी तुला कुठलीही जगावेगळी बातमी सांगत नाहीये. अगं नारायणी वीर पासून प्रेग्नंट असेलच कशी? अरे का नाही? त्या दोघांचं देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न झालं होतं. लग्न झालं होतं नाही, ते जबरदस्तीनं लावलं गेलं होतं. तुला काय म्हणायचंय ते तू म्हण. मला एवढंच माहितीये की नारायणीच्या पोटात वीरचं मूल वाढतंय. का आता तुला असंही म्हणायचं आहे की नारायणीनं जबरदस्तीनं वीरला बाप केलाय? काय रे गोरख, तर तू परत आलायस तर तुझ्या पुतणीची बाजू घ्यायची सोडून त्या तात्याच्या वीरची बाजू का घेतोयस? अक्का मला बाकीचं काही ऐकायचं नाही. मला एवढंच सांग, तू जे काही सांगतेस ते सगळं खरंय? नारायणीने तिच्या होणाऱ्या मुलाची शपथ घेतली, तर तू मला सांग, ती ही अशी खोटी शपथ घेईल का कधी? सांग ना तूच मला. आणि तुला माहितीये, नारायणीला दिवस गेलेत हे कळलं तेव्हाच बरोबर नागनाथनी यांच्या विरुद्ध जो कट रचला होता ना तो उघडकीला आला. तू इथे नव्हतास तेव्हा काय काय घडलं इथे बाबा. बरं झालं तू आलास, मला तुझ्या मदतीची गरज आहे. हे बघ, आता ना आपल्यातले छोटे मोठे वाद तंटे बाजूला ठेवून आपण एकत्र यायची वेळ आली. मला खरंच मनापासून सांगते, मला तुझी खूप गरज आहे, तुझ्या मदतीची गरज आहे बाबा मला. एकत्र येण्यासाठी किंवा मदत देण्यासाठी त्या दोन माणसांचा एकमेकांवर विश्वास असायला लागतो. आणि अक्का, माझा तुझ्यावर काडीचाही विश्वास नाही. तो विश्वास तुझ्यावर कधीच नव्हता आणि याच्या पुढे कधीही नसेल. नागनाथ मान्य आहे, तो धुतल्या तांदळासारखा नाहीये, पण त्यांनी हा मर्डर अटेम्प्ट केलाय तर तू त्याला अडकवलायस. याची शहानिशा करायला आलोय मी, आणि ती मी करणार. बरं ते जाऊन दे, मला सांग आनंदीचा काय प्रॉब्लेम आहे? तुला जी काही शहानिशा करायची ती तू कर, माझ्यासाठी चांगलंच आहे. फक्त एकच सांगते, त्या पोरीबद्दल विचार करण्यात वेळ वाया घालवू नकोस. नारायणीच्या पोटात वीरचं मूल आहे हे नक्की. अक्का 4-4 वेळेला जेव्हा तू सांगतेस ना की एखादी गोष्ट करू नकोस, म्हणजे नक्कीच त्यात काहीतरी काळवेर आहे. आणि मी तिथंच पहिल्यांदा हात घालणार जे तू टाळतीयस. अक्का कसं आहे, आपलं उंदरा मांजराचं वैर आहे का, ते तसंच राहणार. पण या सगळ्यात जर काही गफला केला असशील ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. तुझ्याच साठी तुझ्याच साठी तुझी खुशी हा मोहरण्याचा
उत्सव असतो जगणे आपुला अर्थ नव्याने जगणे आपुला अर्थ नव्याने कळून येते तुझ्याच साठी तुझ्याच साठी निळे चांदणी फुलून येते तुझ्याच साठी तुझ्याच साठी तुझ्याच साठी तुझ्याच साठी वेल फुलानी फुलून येते तुझ्याच साठी तुझ्याच साठी तुझ्याच साठी तुझ्याच साठी आनंदी मला जाताना असं का म्हणाली की वीरशी सुखाचा संसार कर, म्हणजे ती परमनंटली गेले का शेलारवाड्यात? पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे सॉरी वीर. हे बघ नारायणी, या खोलीत बऱ्याच वस्तू आहेत. माझ्यासाठी तू त्या वस्तूंपैकीच एक आहेस. वीर, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं, माझ्या येण्याने आनंदीने असं तडकाफडकी नको जायला हवं होतं रे. आनंदी तुझ्या येण्यानं गेलेली नाहीये नारायणी. मी तिला जायला सांगितलं ना, म्हणून गेली ती. त्यामुळे उगाच स्वतःला मोठं समजू नकोस. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, आनंदी मला जाताना असं का म्हणाली की वीरशी सुखाचा संसार कर, म्हणजे ती परमनंटली गेले का शेलारवाड्यात? नाही म्हणजे ती सुद्धा एक बाईच आहे ना, माझं दुःख तिला कळलंच असेल. वीर, अरे मम्मा, आय लव्ह यू मम्मा. नारायणी, अगं किती दिवसांनी तुझ्या आवाजात एवढा आत्मविश्वास जाणवतोय मला. कारण मी माझा संसार पुन्हा सुरू केलाय, आणि ते फक्त तुझ्यामुळेच. बच्चा, एक गोष्ट लक्षात ठेव, काय वाटेल ते झालं तरी तुला तिथे त्या पोरीपासून सावधगिरीने राहायला हवं, कारण ती पोरगी स्वतःचा हक्क इतक्या सहजासहजी सोडणाऱ्यातली नाही, कळलं? सोडला सुद्धा. म्हणजे आनंदी आता कायमची शेलारवाड्यावर यायला निघालीये. काय? आणि मी आता वीरच्या रूम मध्ये व्यवस्थित सेटल झाले. नारायणी, हे बघ, फार खुश होऊ नकोस, कारण गोरख इथे वाड्यावर परत आलाय, त्यामुळे आपल्या डोक्याचा ताप आता वाढणार आहे, कळतंय का तुला? पण माझ्या इथे येण्याने गोरख काकाला काय प्रॉब्लेम असणार आहे? कारण तू त्या पोरीच्या जागेवर तात्याच्या वाड्यात परत जातेस, आणि ती पोरगी इथे आपल्या वाड्यात परत आलेली गोरखला बघवेल का? त्याला चालेल का? आवडेल का? म्हणून म्हणतेय, काळजी बाळग, तुझ्याकडून कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये, कळलं? ठीक आहे. काळजी घे ग बाई. पिंजरा